टेस्ट अभ्यास केला बरं ना, विचार करा. हा, the difference between problem काय दिला, difference between refractive index of glass with respect to air and liquid and with respect to काय दिले, difference between refractive glass with respect to air and liquid with respect to air is 1/5. ठीक आहे, आपण अप्लाय करू. Velocity of light in liquid is mu g mu l are refractive index of glass and liquid respectively. Vg Vl with the velocity of light in glass and liquid respectively. काय तुम्हाला कळालं ह्या प्रॉब्लेम मध्ये? आणि ऑप्शन काय? 10 म्यू जी म्यू जी म्यू जी म्यू जी VL VG VL VG मध्ये ऑप्शन आहे की नाही? मग इथं काय दिलंय, डिफरन्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. हा पहिला. अंडरस्टूड? म्हणजे आपण कसं लिहितोय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर आहे की नाही? आणि दुसरं काय, लिक्विड विथ रिस्पेक्ट अगेन एअर. बट डिफरन्स आहे म्हणून मायनस लिहिलं. ऑफ लिक्विड एल विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, एअर. किती आहे तो? 1/5. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? ओके. आता लक्ष द्या, आपण आत्ताच डिस्कस केलंय मगाच्या प्रॉब्लेम मध्ये. एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास काय असतंय? इट इज अ म्यू जी ओनली. बरोबर की नाही? मायनस इट इज अ म्यू म्यू लिक्विड, म्यू ऑफ लिक्विड, ओके, इक्वल टू 1/5. मग कसं सॉल्व्ह करणार? इन टर्म ऑफ वेलॉसिटीचं पाहिजे. वेलॉसिटी म्हटलं तर इट इज C अपॉन वेलॉसिटी ऑफ ग्लास. बरोबर की नाही? मायनस C अपॉन वेलॉसिटी ऑफ लिक्विड 1/5. राईट? कुठला ऑप्शन येईल तुमच्या मते? क्रॉस मल्टिप्लाय, मी C कॉमन घेतलं, हे मी कॉमन घेतलं काय, हा, आणि मी क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येणार बघा, VL मायनस VG डिवाइड बाय VG into what, VL equal to 1/5. आता विचारले काय? विचारले काय नाही, वेलॉसिटी ऑफ लाईट इन लिक्विड VL विचारले आणि VG नको आहे. झालं की सॉल्व, प्रॉब्लेम सॉल्व. VG नको आहे मला म्हणून मी असं लिहिलं C अपॉन VG. काय ना आन्सर? बरोबर आहे काय? VL मायनस VG आणि हा VL मी इकडे घेतला, VL/5. त्यामुळं VL किती आलं? आता हे C अपॉन म्यूजी किती? C अपॉन VG म्यू, यामध्ये प्रॉब्लेम म्यू नथिंग बट n and 5 get multiply. VL minus VG is VL, nothing but which option? Plus option B. अंडरस्टूड? कसं सॉल्व केला का? ठीक.